नमस्कार मैत्रिणींनो, तुमच्यासाठी घेऊन आले आहे स्मार्ट किचन टिप्स. नंबर 1. दुधासोबत कधीही आंबट खाऊ नये, त्यामुळे विषबाधा होऊ शकते. कधीकधी फ्रूट सॅलड खाल्ल्यामुळेही आपल्याला उलटी आल्यासारखे होते किंवा पोटात दुखते, कारण काही आंबट फळेही असतात. त्यामुळे दुधासोबत आंबट वस्तू खाल्ल्यामुळे आपल्याला त्रास होऊ शकतो. नंबर 2. काळी मिरी घसादुखीवर चांगले काम करते. रात्री झोपण्यापूर्वी चिमूटभर काळी मिरी 1 चमचा मधात घालून हे मिश्रण खा. खाल्ल्यानंतर थंड पाणी पिऊ नका किंवा बाहेर जाऊ नका. हा खोकल्यासाठी रामबाण उपाय मानला जातो. नंबर 3. द्राक्षाचा रस पिल्याने तुम्ही व्हायरस किंवा बॅक्टेरियापासून सुरक्षित राहू शकता. अशक्तपणा किंवा शरीरात रक्ताची कमतरता असल्यास द्राक्षाचा रस सेवन केल्याने फायदा होतो. नंबर 4. जे लोक भेंडीचे जास्त प्रमाणात सेवन करतात, त्यांना हृदयविकाराचा धोका कमी होतो. नंबर 5. आपण नेहमी असे पदार्थ खावे जे आपल्या शरीरासाठी चांगले असतात आणि ज्यामुळे वजन नियंत्रणात राहते. फळे, भाज्या, संपूर्ण धान्य, प्रथिने यासारख्या गोष्टी आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी चांगल्या असतात. नंबर 6. हरभरा डाळ बडीशेपमध्ये मिसळून खाल्ल्याने म्हातारपण लवकर येत नाही. नंबर 7. जर डास चावला असेल आणि खाज येत असेल तर त्या भागावर साबण लावून धुवा, त्यामुळे खाज निघून जाईल. नंबर 8. जर टाचांना भेगा पडल्या असतील तर खोबरेल तेलाने मसाज करा आणि रात्री झोपताना मोजे घालून झोपा. असे नियमितपणे केल्याने तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल. नंबर 9. कोणतीही भाजी बनवताना धना पावडर नसेल तर कोथिंबीरीच्या काड्या मिक्सरमध्ये फिरवून वाटणामध्ये टाकू शकता. भाजी चवदार लागेल. नंबर 10. हाताला बोंबील किंवा मासे बनवताना वास लागला असेल तर बाजरीचे पीठ घेऊन हाताला चोळा. हात स्वच्छ धुवून काढा. खराब वास निघून जाईल. नंबर 11. ग्रेव्ही बनवण्यासाठी नेहमी पिकलेल्या किंवा लाल रंग असलेल्या टोमॅटोचा वापर करावा. ग्रेव्हीला छान रंग येतो आणि चवही छान लागते. नंबर 12. किचनमधील इलेक्ट्रॉनिक वस्तू साफ करण्यासाठी लिक्विडचा वापर करावा, त्यामुळे वस्तू छान स्वच्छ होतात. नंबर 12. सुकी भाजी जेव्हा आपण बनवतो तेव्हा त्यात सगळ्यात शेवटी किचन किंग मसाला घातल्यास भाजीची चव आणखीनच वाढते. नंबर 13. बटाटे उकडून घेतल्यानंतर गरम बटाट्यामध्ये थंड पाणी कधीही टाकू नका, त्यामुळे उकडलेल्या बटाट्याची चव बिघडते. बटाटे थंड होण्यासाठी त्याला हवेमध्येच थंड होऊन द्यावे. नंबर 14. कढीपत्ता जास्त आणलेला असेल तर तो स्वच्छ धुवून पुसून कोरडा करावा आणि कढईमध्ये 1 चमचा गरम करून घ्यावा. नंतर एका हवाबंद डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवावा, त्यामुळे कढीपत्ता जास्त दिवस चांगला राहतो. फ्रीजशिवायही कढीपत्ता राहतो. नंबर 15.
गव्हाच्या पिठाला आळीजाळी लागू नये म्हणून त्यामध्ये तमालपत्राचे काही पान टाकून ठेवावे. त्यामुळे गव्हाचे पीठ जास्त दिवस चांगले राहते. नंबर 16. सफरचंद साठवण्यासाठी प्लॅस्टिकच्या पिशवीचा वापर करावा. या प्लॅस्टिकच्या पिशवीला काही छिद्र असावेत ज्यामुळे हवा बाहेर येऊ शकते, अशी काळजी घ्या. सफरचंद आधीच धुवू नका. खाण्यापूर्वी वेळेवर धुवा, कारण सफरचंदावर लावलेले मेण सफरचंद खराब होण्यापासून वाचवते. नंबर 17. भातामध्ये मिनरल्स, कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी असते, जे निरोगी आरोग्यासाठी फायदेशीर असते. त्यामुळे दुपारच्या जेवणामध्ये भात असावा. नंबर 18. ज्या व्यक्तीच्या शरीरामध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते त्यांनी ज्वारीची भाकरी खावी. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूया पुढील व्हिडिओसोबत.